नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सत्याने आता बापाचा हात घट्ट पकडलेला असतो. तेव्हा तो धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू चल पटकन रूममध्ये आपल्याला बॅगा पॅक करायचे आणि बाप तुझ्याही बॅगा भरून घ्या, चल पटकन आवर. तेव्हा निरूपा पटकन येते आणि सुधाकर भाऊंचा हात पकडते. अहो, हा सत्या काय बोलायलाय? तुम्ही कुठे बी जाणार नाही. ए सत्या, सोड त्यांचा हात. अजिबात त्यांना कुठे घेऊन जायचं नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं असं काय करायली? तूच तर मगाशी म्हणाली सत्या तुझं या घरात जे काही असेल ना ते समद घेऊन जा. मग बाप माझा आहे आणि मी जिकडे जाईल तिकडेच बाप माझ्याबरोबर येईल. त्यामुळे निरूपा मी तर बापाला घेऊनच जाणार. त्यावर पंकज म्हणू लागतो, ए सत्या काय बोलतोय तू? तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगदी बरोबर बोलतोय, बाप माझ्याबरोबरच येणार. आता सुधाकर भाऊंना काय बोलावं काही सुचत नाही. ते आता निरूपाकडे बघत असतात, सत्याकडे बघत असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो की नाही बाप, मी काय चुकीचं बोलतोय सांग बरं. मगाशीच निरूपा बोलली ना तुझं जे काही असेल ते घेऊन जा, मग माझा बाप आहे की नाही? त्यावर सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्पा बसा, तुम्ही काही काय बोलताय हो? तुम्ही या घरातनं कुठे बी जाणार नाही. हे घर सोडून हे दोघे जाणार आहेत फक्त. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा उगाच आता पलटी मारू नको. मगाशीच तू म्हणाली समद घेऊन जाय आणि आता मी बापाला घेऊन जाणार. तेव्हा लगेच आता सत्य बापाजवळ येतो आणि मी लागतो, बाप अरे हाच एक चान्स भेटलाय तुला. अरे या बाईपासून तुझी सुटका होईल. चल माझ्याबरोबर, नको थांबू, या संधीचा फायदा घे बाप. आता सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हो गप्पा बसा, तुम्ही काय त्याचं ऐकताय? हे बघा तुम्ही या घरातनं कुठे बी जाणार नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं बाप येणार आणि मग तू तुझ्या पोरांबरोबर अगदी सुखात राहा बरं का, सुखात मस्त एन्जॉय कर, आम्ही निघतो. असे म्हणत आता सत्या लगेच बापाला घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, नाही नाही मी तुम्हाला कुठे बी जाऊ देणार नाही. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा मला सत्यजित बरोबर जावंच लागेल. आता पंकज, देविका, निरूपा तिघांनाही धक्काच बसतो. बाबाही असंच बोलतायत. तेव्हा पंकज लागतो, बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्ही नाही जाऊ शकत सत्याबरोबर. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघा निरूपा तू नीट कान उघडे ठेवून ऐक. लहानपणापासून तुम्हाला सत्यजितचा बाप एवढंच बोलत आली. सारखी म्हणत असते, तो सत्या तुमचाच पोरगा आहे असंच हिनवत असते की नाही? मग आता मी सत्यजितचाच बाप आहे म्हटल्यावर मला त्याच्याबरोबर जावंच लागेल की नाही? मला जाणं भागच आहे. हे बघ निरूपा, लहानपणापासून तू कधीच आईचं प्रेम त्याला दिलं नाही, कधी प्रेमाने कुरवाळलं नाही, जवळ घेतलं नाही, माया लावली नाही. पण मी त्याला खूप माया लावली. मी सतत त्याच्या मागे पुढे असायचो आणि बाप बाप करत सत्यास नेहमीच माझ्या मागे मारायचा. त्यामुळे निरूपा मला सत्यजित बरोबर जावंच लागेल. असे म्हणत आता लगेच सुधाकर भाऊ रूममध्ये निघालेले असतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, थांबा, कोणी बी कुठे बी जायची गरज नाही, राहा सगळेजण इकडे. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, आता कसं निरूपा? अगदी बरोबर बोलली. हे बघा ही वेळ भांडण करण्याची नाही आहे. आपल्याला सगळं काही शांततेत समजून घ्यावं लागेल आणि जोपर्यंत रवी रिया घरी येत नाही ना तोपर्यंत तरी शांत राहशील निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आत्ता मी शांत राहते, पण माझा रव्या जर घरी आला नाही तर? तो जर कायमचा तिकडे राहिला तर? नाही नाही नाही, मग मी खपून येणार नाही या. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा आपला रवी खूप समजूतदार आहे आणि तो लवकरच रियाला समजूत काढून घरी घेऊन येईल, तू टेन्शन घेऊ नको. त्यावर निरूपा म्हणू लागते, ठीक आहे, आत्ताच्याला या सत्या आणि मीराला मी घरात ठेवते, पण जर माझ्या रवी आणि रिया जर या घरात आले नाही ना तर मग हा सत्या आणि ही मीरा या घरातनं बाहेर जाणार, फक्त दोघे, एवढं नीट लक्षात ठेवा. असे म्हणत निरूपा रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता हॉलमध्ये लगेच देविका पंकज जवळ येते आणि लागते, पंकज अरे हे काय झालं? अरे बघ, एवढं करूनही तो सत्या आणि ती मीरा या घरातच राहिले. सगळं काही आपलं विस्कटलं. चांगलं ठरवलं होतं ते दोघे हे घर सोडून जातील आणि मग हे घर आपलंच होईल, पण नाही, तो सत्या काही घरातनं बाहेर जायला तयारच नाही आहे. त्याच वेळेस पाठीमागनं सत्य येतो आणि असे करतो. आता पंकज आणि देविकाही दोघेही डचकतात. तेव्हा सत्य लागतं, मी कुठेच गेलो नाही, मी या घरातच आहे आणि मी घर सोडून अजिबात जाणार नाही. जर पाहिजे ना मला तर असं 1 मिनिटात तुम्हा दोघांना मी घराबाहेर काढेला, 1 मिनिटात. पण कसं आहे ना, माझ्या बापाला त्याच्या तिन्ही बी पोरांबरोबर राहायचं आहे, म्हणून तुम्हाला मी या घरात ठेवतो, नीट लक्षात ठेवा. हां, आणि बबडे
तू इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा ना स्वतःच्या व्रताकडे लक्ष दे. रात्र आठवते ना तुला? ओ, त्या झाडाखाली कसे आवाज यायचे? का ते रात्रीचे आवाज विसरली? त्या झाडाखाली काय काय होत असते तुला माहिती आहे ना बबडे. आता देविका मात्र घाबरते. त्याच वेळेस सत्य आता लगेच असला कसला विचित्र आवाज काढून दाखवतो. तेव्हा लगेच आता पंकळू लागतो, बेबी हे सगळं काय आहे? सत्य रूममध्ये निघून जातो, पण इकडे देविका मात्र खूप घाबरलेली असते. तर आता इकडे सुधाकर भाऊ आता रूममध्ये आलेले असतात. आता जो काही पार्टीत झालेला प्रकार असतो तो सगळा काही सुधाकर भाऊंना आठवत असतो. पण नाही, रवी रिया घरी आली पाहिजे. काय बी झालं तरी रियाची समजूत रवीने काढली असेल. माझा रवी तसा समजूतदार आहे, मी एकदा त्याला फोन करून बघू का? असे म्हणत आता सुधाकर भाऊ लगेच रवीला फोन करतात. रवी आता रूममध्ये बसलेला असतो. त्यालाही खूप टेन्शन आले असतं, कारण रिया ऐकायला तयारच नसते ना. त्यावर लगेच आता बाबांचा फोन आलेला बघताच इथे रवी पटकन फोन उचलतो. तेव्हा सुधाकर भाऊ मला लागतात, रवी अरे कुठे तू? निघाला की नाही? रिया आली की नाही तुझ्याबरोबर? अरे रवी बोल ना. तेव्हा रवी लागतो, नाही बाबा, कसा येऊ मी? सांगा ना. आज पार्टीत जे काही झालं ते अगदी चुकीचं झालंय ना. सत्यादादाने रियाच्या बाबांना मारलंय सगळ्यांसमोर आणि ही मोठी चूक झाली बाबा. तेव्हा सुधाकर भाऊ मला लागतात, रवी मी समजू शकतो ही चूक होती. सत्यजितने जे केलं ते चुकीचं होतं, पण या सगळ्यात सत्यजितची नाही तर त्या ढवळीकरची चूक होती. आणि सत्य तर शांतच होता की नाही, मग त्याला उकसवण्याची काय गरज होती त्या ढवळीकरला? तो मीराबद्दल वाईट साईड बोलला आणि मग सत्यजित काय ऐकून घेणार होता का? सांग ना रवी. तेव्हा रवी मला लागतो, बाबा ते मी समजू शकतो, पण या सगळ्यामुळे ना खूप भयंकर झालंय. इथे रिया मात्र खूप चिडली. तिला वाटतंय की सगळ्यांसमोर सत्यदादाने तिच्या बाबांना हात मारला, पाय मारला, त्यामुळे ती खूप चिडून बसली हो. त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ रवी, कारण तिचा गैरसमज झाला आहे आणि आता आपल्यालाच तिचा गैरसमज मिटवावा लागेल आणि तिला घरी आणावं लागेल. तेव्हा रवी म्हणू लागतो, नाही बाबा, मला नाही वाटत आता रिया घरी येईल म्हणून, आणि ती मलाही येऊ देईल म्हणून वाटत नाही. आता सुधाकर भाऊंना जरा टेन्शन येतं. तेव्हा ते म्हणू लागतो, रवी अरे काय बोलतोय तू? अरे खरं तर तुला तिची समजूत काढायला पाहिजे ना. तेव्हा रवी म्हणू लागतो, बाबा हे बघा प्लीज मला समजून घ्या. आता ना मी रियाची समजूत काढू शकतो की नाही हे मला सांगता येणार नाही, कारण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही हो. जरी गैरसमज असला तरी रियाच्या डोळ्याने तिने जे बघितलंय तेच ती धरून चालणार की नाही. आता तुम्ही समजा, रियाच्या जागेवरती मी असतो आणि जर आपल्या घरी पार्टी असते आणि जर रियाच्या घरच्यांनी येऊन असं तुम्हाला मारलं असतं तर मी पुन्हा त्या घरी आलो असतो का? नसतो ना आलो. मग रिया कशी येईल? तिचा बाबा होतो आणि तिच्या बाबावरती हात उचलला गेलाय, त्यामुळे ती खूप दुखावली गेली. त्यामुळे सध्या तरी ती घरी येण्याचा निर्णय घेईल म्हणून वाटत नाही, आणि जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत मी पण घरी येणार नाही. प्लीज मला माफ करा. असे म्हणत आता रवी फोन बंद करतो. सुधाकर भाऊंना खूपच टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता शलाका आणि विक्रांत मात्र दोघेही रवीचं हे सगळं बोलणं रूमच्या बाहेरनं ऐकत असतात. दोघांनाही मात्र खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच शलाका आता एक ज्यूसचा ग्लास घेऊन रवीच्या रूममध्ये येते आणि लगेच रवीला देऊ लागते. तेव्हा रवी लागतो, नाही नकोय, मला नाही पाहिजे. त्याच वेळेस शलाका लगेच तो ट्रे आता टेबलवरती ठेवते आणि तिथेच रवीजवळ बसते आणि लागते, रवी अरे खरंच तू किती समजूतदार आहे. तू सगळ्यांना नेहमी समजून घेत असतो, पण सगळेजण तुला का समजून घेत नाही? हे बघ रवी, तू संकोच बाळगू नको. अरे मी अगदी तुझ्या आईसारखीच आहे. हे बघ, तू या घरात राहा, तुला हवं नको ते सगळं मी पुरवेन. कारण माहिती आहे, माझ्या रियूचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे. माझी रिया वेड्यासारखं प्रेम करते तुझ्यावरती, पण तुला कोणी समजून घेत नाही ना. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. हा ग्लास घे बरं, हे ज्यूस घे आणि पे. सगळं काही अगदी निवांत संपव, कसलंही टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. असे म्हणत आता लगेच रवी तो ज्यूस पिऊ लागतो. तेव्हा तो आता शलाकाकडे बघतो आणि मला लागतो, मॉम तुम्ही किती जीव लावताय मला. एवढं सगळं होऊ नये तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करता. खरंच मॉम, तुमच्या जागेवरती जर दुसरं कोणी असतं ना तर तो माझ्याशी कसा वागला असता, काय केलं असतं मी नाही सांगू शकत. पण खरंच मॉम, तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, थँक्यू. असे आता तो शलाकाला म्हणू लागतो. आता मात्र हे सगळं दरवाज्यातनं डोकावून विक्रांत बघत असतं. आता विक्रांतने तर डाव साधलेलं असतं. रवीला बरोबर गोळात घ्यायचं आणि सत्या त्याच्या फॅमिलीविषयी भडकवायचं. हे काम आता इथे या दोघांनी सुरू केलेलं असतं. तर इकडे
संध्याकाळची वेळ झालेली असते. सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा लगेच आता मीरा बाबांसाठी चहा घेऊन येते. त्याच वेळेस सत्यम लागतो, धूमकेतू अगं मला पण आणखी एक कप चहा, जा पटकन. आता मीरा काही जणू तिला ऐकूच येत नाही असं करू लागते. तेव्हा सत्यम लागतो, बाप बघ ना, मला चहा सांगितलं तर घेऊन येत नाहीये. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा हे कुठल्या हक्काने मला सांगताय चहा आणायला? हे बघा मी आणणार नाही, कारण मी जे काही सांगते ते यांना ऐकू येत नाही, ते माझं ऐकत नाही, मग मी काय यांचं ऐकायचं? नाही ऐकणार मी. तेव्हा लगेच आता सत्यम लागतो, धूमकेतू आजपर्यंत मी समजा तुझं ऐकूनच केलं या, हे बघ लगेच अशी चिडचिड करू नको. त्यावर मीरा म्हणू लागते, हो एवढं ऐकता तुम्ही माझं? तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाप विचार, आणि या धूमकेतू पुढे बोलायची हिंमत आहे का माझी? बघ बघ तूच सांग बाप. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो एवढे घाबरता तुम्ही मला? मग मी जे सांगते ते का ऐकत नाही? त्याच्या विरुद्ध का करत असता? का असं वागत असता सांगा ना. त्यावर सत्य मला लागतो, धूमकेतू आता तू डोक्यात जाऊ नको हा. आता दोघांमध्ये इथेच भांडणं झुंपलेली असतात. तेव्हा लगेच आता इथे सुधाकर भाऊ लागतो, अरे शांत व्हा, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? एकमेकांशी बोलत नाही आहात का? भांडण करता आहात ना? गप्पा बसा. हे बघा ही वेळ भांडण्याची नाही, नेमकं काय झालं ते सांगाल का? त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा मी सांगते. हे बघा आता जेव्हा आम्ही ढवळीकरच्या घरून निघालो तेव्हा मी रस्त्याने यांना खूप वेळा समजावून सांगितलं, हे बघा घरी गेल्यानंतर भांडण तंटे करू नका, शांततेत घ्या. आई जे काय बोलती ते गुपचूप ऐकून घ्या, काही उत्तर देऊ नका. पण हे ऐकतीलच ते ना? घरी आल्यानंतर केलं की नाही सासूबाईंशी भांडण? यांनी काय गरज होती भांडण करायची? मग मला ना हेच पटत नाही यांचं. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतं, सत्यजित तू तुझ्या बायकोचं ऐकत नाही? तेव्हा सत्य म्हणतो, बाप समद काय ऐकतो, पण कधी कधी आता सटकती माझी. तेव्हा मीरा मुलगते, कधी कधी नाही आजच सटकली, काय गरज होती भांडायची? अहो थोडीशी माघार घ्यायची ना तुम्ही. त्यावर लगेच पंकज हसू लागतो आणि म्हणतो, हा सत्या आणि माघार घेणार, भांडायला तर एक नंबर आहे, नेहमी अम्माशी भांडत असतो. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, पंकज अरे ही भांडणं अगदी प्रेमाची असतात, दोघांच्या भांडणामध्ये प्रेम दडलेलं आहे, तुला दिसत नाही का ते? तेव्हा देविका म्हणू लागते, काय प्रेम? त्यावर सुधाकर भाऊ लागतात, हो मायलेकरांची ही भांडणं अगदी प्रेमाची असतात. त्याच वेळेस आता लगेच दरवाजात एक पार्सलवाला माणूस आलेला असतो. आता रवीचं काहीतरी पार्सल आलेलं असतं. तेव्हा लगेच आता ते दादा म्हणू लागतात, रवी गायकवाड इकडेच राहतात का? आता सुधाकर भाऊंच्या लक्षात राहत नाही. तेव्हा ते म्हणू लागतो, हो रव्या लवकर बाहेर ये, अरे तुझं पार्सल आलं आहे. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, बाप अरे बाप. त्याच वेळेस आता रूममधनं धावत निरूपा येते, रवी आलाय, कुठे माझा रवी कुठे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही निरूपा रवी नाही आला. आणि बाप अरे तू असं का करतोय? रव्या इकडे नाही आहे, तुला माहिती नाही का? तेव्हा सुधाकर भाऊ लागतं, सॉरी चुकलं माझ्या लक्षातच राहिलं नाही, रोजची सवय असते ना, त्यामुळे चुकून आवाज दिला मी. आता सत्या लगेच ते पार्सल घेतो, तिथे सही करतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू हे घे, रवी आला की त्याचं पार्सल त्याला देऊन टाक. त्याच वेळेस मीराच्या हातनं ते पार्सल लगेच निरूपा हिसकावते आणि लागते, हे माझ्या पोराचं पार्सल आहे, ते तुझ्याकडे का राहील? ते माझ्याकडेच राहील. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, अरे बापरे आई, आता हे पार्सल द्यायला आपल्याला रियाच्या घरी जावं लागेल. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतं, का? त्याची काय गरज आहे, रवी आणि रिया येतीलच की. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही ना, मला नाही वाटत आता आयुष्यभरासाठी ते इकडे येतील म्हणून, ते कायमचे तिकडेच सेटल झाले तर. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, अगदी बरोबर, मलाही हेच वाटतं. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, नाही असं नाही होऊ शकत, मला माझा पोरगा हवाय मला माझा मुलगा, मी नाही जगू शकत माझ्या मुलांशिवाय, रवी इकडे यायला पाहिजे सत्यजित. असे म्हणत आता सुधाकर भाऊंचा चेहरा मात्र इवलासा झालेला असतो. त्यांना आता रवीची आठवण येत असते. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हो काय बी झालं तरी रवी आणि रिया या घरात यायलाच पाहिजे. त्याच वेळेस पंकज लागतो, मम्मा रवी आणि रियाला जर या घरात आणायचं असेल ना तर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, कुठली आयडिया? अरे पंकज सांग ना, बोल ना. मग लगेच पंकज लागतो, जर या सत्याने ढवळीकरची माफी मागितली तर मग ढवळीकर नक्कीच माफ करेल सत्याला आणि मग रवी आणि रियाला या घरात पाठवेल, हो की नाही? पण साधीसुधी माफी नाही हां, डोकं टेकून पायावरती नाक रगडून माफी मागावं लागेल, तेव्हा ढवळीकर या सत्याला माफ करेल. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, पंकज काय बोलतोय तू? तेव्हा पंकज लागतो, अगदी बरोबरच बोलतोय, जेव्हा हा सत्य अशी माफी मागेल ना तेव्हा ढवळीकर त्या दोघांना इकडे पाठवेल.
त्याच वेळेस सत्य मला ते फुसक्या पंकज गप्प बसायचा. जर त्या ढवळीकरने माझ्या धूमकेतूची माफी मागितली ना तर मी विचार करेन, मीही मागेन माफी. पण त्याला आधी धूमकेतूची माफी मागावी लागेल, कारण चूक त्या ढवळीकरची होती. त्याने धूमकेतूला वाईट साईट शब्द वापरून बोलायला सुरुवात केली होती. मग मी कसं ऐकून घेईन? मग विचार ना, त्याला माफी मागतो का विचार. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, बघा मॉम, आपल्या सगळ्यांना रवीची किती आठवण येते. रवीने या घरात यावं असंच वाटतं ना, पण या सत्याला आणि मीराला त्यांची काहीच पडलेली नाही आहे. बघा बघा, माफी मागायला सांग म्हटलं तर नाही म्हणतोय तो. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतं, ए भबडे, तू गप्प बैसा, तू मध्ये बोलू नको. त्याच वेळेस सुधाकर म्हणू लागतात, सत्यजित, पंकज, देविका सगळेजण शांत व्हा बरं. अरे ही वेळ भांडत बसायची नाही आहे. अरे सगळ्यांनी एकत्रित येऊन रवी आणि रियाला कसं या घरात आणता येईल हा विचार करण्याची. आणि तुम्ही इथे एकमेकांच्या जीवावरती असे उठलायत. हे बघा, असं करून चालणार नाही. आपल्याला डोक्याने जास्त विचार करावा लागेल. नेमकं रवी आणि रियाला या घरात कसं आणता येईल याचा हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, नाही, रवी आणि रिया या घरात यायलाच पाहिजे. जर असं झालं नाही ना तर या सत्या आणि मीराला मी माफ करणार नाही. असे म्हणत तणपण करत आता निरुपा आपल्या रूममध्ये जाते. निरुपाला जरा टेन्शन आलेलं असतं, ही रिया खरंच या घरात नाही आली तर. इकडे देविकाचा बापही त्या मलेशियाला आजारी पडलाय, तोही इकडे येऊ शकत नाही. आणि हा एक व्याही होता ढवळीकर, पैशावाला, तोही जर आता पोरीला तिकडेच घेऊन बसला आणि इकडे यायचं बंद केलं तर. नाही नाही नाही, माझ्या हाताला काय बी लागणार नाही. काय बी करून रियाची समजूत काढावी लागेल आणि तिला घरात आणावंच लागेल. त्यासाठी मला जरा नमतं घ्यावंच लागेल, असा विचार आता निरुपा करत असते. तर इकडे आता विक्रांत हॉलमध्ये बसलेला असतो. तेव्हा लगेच रिया त्याच्या जवळ येते आणि मग ते, डॅडा डॅडा तू ठीक आहेस ना? तुला जास्त काही लागलं नाही ना? डॅडा तुला बरं वाटतंय ना? ए डॅडा. त्याच वेळेस आता लगेच रियाकडे विक्रांत बघू लागतो. तेव्हा रिया म्हणू लागते, डॅडा हे सगळं तुला माझ्यामुळे सहन करावं लागलं ना? त्यावर विक्रांत म्हणू लागतो, बेटा अरे आज काय उद्या काय हे मला कायमच सहन करावं लागेल. त्यासाठीच म्हणतोय, तू या घरातच राहा, इकडनं कुठे बी जाऊ नको. जर तू त्या घरात पुन्हा गेली तर हे असे त्रास कायम होत राहणार. त्यामुळे हे बघ रियू, हे घर तुझंच आहे. आम्ही गेल्यानंतर कुणाचं असणार हे घर? आणि उद्या जर मला काही झालं तर. तेव्हा रिया म्हणू लागते, डॅडा असं काही बोलू नको. हे बघ तुला काही होणार नाही, तू अगदी ठणठणीत राहशील. हे बघ डॅडा, तू जास्त टेन्शन घेऊ नको बरं आता. हे बघ तुला अशाने टेन्शन घेऊन घेऊन त्रास होईल. त्याच वेळेस आता निरुपा इकडनं म्हणू लागते, नाही नाही नाही, ही रिया म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि मला तिला समजावंच लागेल. असे म्हणत आता निरुपाने ढवळीकरला कॉल केलेला असतो. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, डॅड तू नको ना टेन्शन घेऊ, हे बघ सगळं काही ठीक होईल. त्याच वेळेस आता निरुपाचा कॉल आलेला बघताच ढवळीकर मुद्दामून आता रियाला भडकवतो आणि मला लागतो, कसं टेन्शन घेऊ नको बेटा. अगं सांग ना, ही असली लोक मला सारखी त्रास देत आहेत. बघ आता या बाईला काय गरज आहे फोन करायची? आणखीन माझा पान उतारा करायचा आहे का? मला ना हिच्याशी बोलायचंच नाही आहे, नाहीतर आणखीन माझं ब्लड प्रेशर हाय व्हायचं. आता लगेच रिया म्हणू लागते, डॅड तुला बोलायची काही गरज नाही, माझ्याकडे फोन दे. असे म्हणत आता रिया लगेच फोन उचलते आणि म्हणू लागते, मॉम कशाला फोन केलाय? काय गरज आहे तुम्हाला माझ्या डॅडाला फोन करायची? सांगा ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हे बघ रिया, बरं झालं तूच उचलला फोन. अगं मला ना तुझ्याशी बोलायचं आहे गं. हे बघ असा राग धरून बसू नको, तू घरी ये ना, आपल्या रवीला घेऊन ये ना गं आपल्या घरी, आम्हाला खूप आठवण येते तुमची. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही, त्या घरात तो तुमचा लेक आहे ना सत्या. खरं तर ना त्या सत्या दादाला मी दादा म्हणून चूक केली. मी त्याला माझा मोठा भाऊ मानलं होतं, पण त्याने काय केलं, त्याने सगळ्यांसमोर माझ्या डॅडावरती हात उचलला. नाही नाही नाही, तुमच्या पोराने मोठी चूक केली या. तेव्हा निरुपा म्हणू लागते, आता आलं लक्षात? इतक्या दिवस लई सत्यदादा करत होती, हो की नाही? भाऊ मानलं होतं ना, मग म्हणूनच मी त्या सत्याला का खडूसवाणी करते कळलं असेल ना तो कसा आहे ते. त्याच वेळेस स्त्रिया म्हणू लागते, ते मला काहीही माहिती नाही, पण मॉम प्लीज तुम्ही आता फोन करत जाऊ नका आणि माझ्या डॅडाला त्रास देऊ नका. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हे बघ रिया, ऐकून घे, झालं गेलं ते जाऊ दे, त्या सत्याचा विषय सोडून दे. हे बघ तू आणि रवी घरी ये ना, आम्हाला खूप आठवण येते गं. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, जमणार नाही. जोपर्यंत माझ्या डॅडाचा मनस्ताप ठीक होत नाही ना तोपर्यंत मी कुठे येणार नाही. आणि ॲक्च्युली मॉम खरंच सांगते,
आता कदाचित मी आणि रवी इकडेच राहू, तिकडे येणार सुद्धा नाही. आता निरूपाला धक्का बसतो. अगे रिया, रागाच्या बरोबर असं काही बोलू नको. तेव्हा रिया मला लागते असंच बोलते आणि असंच करणार आहे मी, त्यामुळे मॉम प्लीज आता फोन करू नका, ठेवा फोन, असे म्हणत आता निरूपाची चांगलीच इथे शाळा रियाने घेतलेली असते आणि लगेच फोन ठेवलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे बापरे, किती ओरडत बोलते ही माझी सासू का मी तिची सासू, हेच कळायला मार्ग नाही. नाही नाही नाही, ही रिया ना एक नंबरची रागेट पोरगी. हिला जर एवढा राग आला आणि ही जर आलीच नाही आणि माझ्या रव्यालाही येऊ दिलं नाही तर नाही नाही नाही, असं होता कामा नये. असं जर झालं ना, त्या सत्या मीराला मी या घरात राहू देणार नाही, असे आता निरूपा मनोमनी म्हणू लागते. तर इकडे सत्या आपल्या रूममध्ये बसलेला असतो. आता मात्र पार्टीत जे काही झालेलं असतं ते सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. त्यानंतर घरी आल्यानंतर बाप किती दुःखी असतो, रव्याची त्याला किती आठवण येत असते, हे सगळं काही त्याला आठवू लागतो. तेवढ्यात धूमकेतू येते आणि मग लागते हे घ्या तुमच्यासाठी चहा आणलाय. आता सत्या चहाचा कप हातात घेणार, तेच त्याचं बोट त्या चहात बुडलं जातं. आता तो जोरात ओरडतो आई ग चटका. त्याच वेळेस मीरा म्हणू लागतो चटका बसला का, दाखवा बरं कुठे लागलाय. तेव्हा सत्या म्हणू लागतो धूमकेतू, या चहाच्या चटक्यापेक्षा मला रव्या या घरात नाही आहे, बाप किती दुःखी आहे ना, याचा चटका माझ्या मनाला जास्त लागलाय. तेव्हा मीरा आता सत्याकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरूपा आता सत्याजवळ येते आणि सगळ्यांसमोर सत्याला म्हणू लागते सत्या, केवळ तुझ्यामुळे माझा रवी या घरात येत नाही या, आणि आता जोपर्यंत माझा रवी या घरात येत नाही तोपर्यंत मी काय बी खाणार नाही, मी आमरण उपोषण करणार आहे. आता मात्र सगळ्यांना टेन्शन येतं, खरंच निरूपाने उपोषण सुरू केलं की काय. आता निरूपाने सगळं काही खायचं प्यायचं बंद केलं असतं. त्याच वेळेस आता सत्या मात्र आपली सत्यागिरी दाखवायला सुरुवात करतो. सत्याने आता मस्त बाहेरनं चिकन बिर्याणीचं पार्सल आलेलं असतं, जे निरूपाला खूप आवडत असतं. तेव्हा लगेच आता सत्य मला लागतं पंकज देविका सगळेजण चला पटकन, आता मस्त निरूपाच्या आवडीचं पार्सल आलेलं आहे. निरूपा तुला नाही खायचं ना, तुला उपोषण धरायचं आहे ना निरूपा, मग तू धर, आम्ही सगळे फस्त करतो, असे म्हणत आता टेबलवरती सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. इकडे निरूपाच्या तोंडाला मात्र पाणी सुटलेलं असतं. त्याच वेळेस निरूपा त्याने लागते कुठे कुठे माझ्या आवडीचं पार्सल. आता सगळ्यांचे ताटं रिकामे झालेले असतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते सगळं संपवलं, मला काहीच नाही ठेवलं. तेव्हा सत्या लगेच आता पाठीमागे जो लपवलेला डब्बा असतो ना तो समोर धरतो आणि मला लागतं निरूपा तुझ्या आवडीचं पार्सल हा सत्या कसा संपेल, तुझ्यासाठी ठेवेलच ना तो, असे म्हणत आता सत्या प्रेमाने ती बिर्याणी निरूपासमोर धरतो. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.